हाय हॅलो नमस्कार, मी अंजली. आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आणि इथं बघत असाल तुम्ही, तर इथं मी करते गवारीची शेंग. आणि मला आहे ना गवारीच्या शेंगमध्ये जास्त शेंगदाणे व्हायचं कूट वगैरे काहीच लागत नाही. फक्त मीठ, मिरची, लाल तिखट आणि तेल एवढ्याच गोष्टी मी त्याच्यात टाकते आणि सुक्की करते. तर थोडंसं मी त्याच्यात पाणी टाकलं होतं, कारण थोडीशी भाजी शिजावी म्हणून. आणि इकडं चपात्या पण झालेल्या होत्या. आज थोडंसं लवकरच स्वयंपाक केला होता, कारण आज होता ऑफ आणि आज काय असं चटर बटरच खाल्लेलं होतं, त्याच्यामुळं लवकर भूक लागलेली होती. म्हटलं चला पटकन आवरून घेऊया, स्वयंपाक वगैरे करून घेऊ म्हणजे मग निवांत. तर त्याच्यामुळं मग मी पटकन स्वयंपाक करून घेतला. गवारीची शेंगाची थोडीशी भाजी केली आणि पटपट आवरून घेतलं, कारण नंतर निवांत म्हटलं. निवांत तरी कशाचं, कपड्याच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या. आणि आज थोडंसं ऊन पडलं होतं, पाऊस 2-3 दिवस खूप होता आणि आज ऊन पडलं होतं, तर कपडे ते जास्त धुतलेले होते, तर ते घड्या घालून ठेवायचे होते. म्हणजे 8 दिवस थोडंसं रिलॅक्स राहतं. परत 8 दिवसांनी तेवढाच पसारा पडलेला असतो, तेवढंच आवरायचं असतं. तर त्याच्यामुळं मग मी पटकन स्वयंपाक करून घेतला आणि लगेच जेवण करायचं होतं, कारण खूप भूक लागलेली होती. स्वरा पण शाळेतून आलेली होती आणि स्वरूप तिकडं गेलेला आहे गावाकडं. तर त्याच्यामुळं आम्ही दोघीच आहोत सध्याला. आता बघू तो कधी येतोय काय. आणि आम्ही मग लगेच स्वयंपाक केला आणि जेवण केलं. तर स्वरूप नाही आहे तर करमत नाही आहे घरात. आणि मला तर खूप म्हणजे रडू पण येतं, कारण तो नाही आहे घरात आणि आता शाळा वगैरे सुरू झाल्यात आणि तो गावाकडे गेलेला आहे. बघा इथं आणि झाडं, बाहेरचं वातावरण कसं झालेलं आहे आणि ओलं ओलं. आणि मी रोज कामाला जाते, तर आमच्या शेजारचे ना रोज तिथून जातात येतात, म्हणजे चिखलाचं काहीतरी चालूच असतं त्यांचं.